महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांनी काढलेला जो शासन परिपत्रक आहे तो दिनांक 1 जानेवारी 2026 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, प्राथमिक शिक्षकाकरता म्हणजे 1 ते 8 ला शिकणारे जे शिक्षक आहेत त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी अनिवार्य करण्याबाबत, म्हणजे या आदिवासी विकास विभागामधील जे शिक्षक बांधव आहेत 1 ते 8 ला शिकणारे जे शिक्षक बांधव आहेत त्यांना टीटी कंपल्सरी केलेली आहे। ठिकाणी प्रस्तावना थोडक्यात पाहूया। केंद्र शासनाचा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे। केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक परिषद म्हणजे NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे। राष्ट्रीय शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकाकरता म्हणजे इयत्ता 1 ते 8 साठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी अनिवार्य केली आहे। त्या अनुषंगाने सदर तरतुदी प्राथमिक शिक्षकाकरता म्हणजे इयत्ता 1 ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13 फेब्रुवारी 2013 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे। सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, बघा या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामध्ये शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी अनिवार्य करण्यात आली आहे, म्हणजे कंपल्सरी केलेली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकापैकी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा टीटी प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 अंजुमन इशाते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या याचिकेमध्ये दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद केले आहेत। तो सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल लागलेला होता त्या निकालानुसार उपरोक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकामध्ये शासन पुढील प्रमाणे निर्देशित करीत आहेत। राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थाद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या, बघा शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत, बघा त्यांना जर सेवेत राहायचे असेल तर 2 वर्षाच्या आत दिनांक 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी उत्तीर्ण होणे, पास होणे बंधनकारक केले आहे। उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांची सेवा समाप्त करण्यात यावी। तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा व शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समय, बघा आता नियुक्ती समय म्हणजे नियुक्तीच्या वेळेस ते इयत्ता 1 ते 8 चे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी। शिक्षक पात्रता परीक्षा टीटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध नसल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे। अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतीही आर्थिक अनुदान अथवा सेवा विषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे। कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा। त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे या ठिकाणी सांगितलेले आहे। सध्या तरी हा जो परिपत्रक आहे हा महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग ज्या आश्रमशाळा आहेत त्यांना टीटी या ठिकाणी बंधनकारक केलेले आहे। टीटी पास होणे 2027 पर्यंत पास होणे यांना बंधनकारक केलेले आहेत। माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।